सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे संडे. आज संडे म्हणजे फन डे आमच्या घरात. आणि संडे स्पेशल आज आमच्याकडे भरपूर सारे गेस्ट येणार आहेत, म्हणून भरपूर साऱ्या इकडे ब्लॅक वाल्या बॅग बघायला मिळतात. ब्लॅक वाल्या बॅग म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं नॉनव्हेज आहे. आज ब्रेकचं ऑलमोस्ट आमचं वरण रेडी झालेलं आहे. आणि पप्पा दाखव भाजी. आणि ही भाजी पण रेडी झालेली आहे. मटर पनीर रेडी झालेली आहे. वरण रेडी झालेलं आहे. म्हणजे व्हेज वाल्यांचं काम तमाम केलेलं आहे. आमच्या वहिनीची स्पेशल कदाचित खीर पण होणार. स्पेशल खीर पण आहे का आज तुझी? खीर नको का? पाहुणे येतात ना. पाहुणे कोणाचे आहेत? पाहुणे नक्की कोणाचे म्हणजे सगळ्यांचे आपलेच आहेत. काय बोलणार. आणि नॉनव्हेजच्या पण खूप साऱ्या इकडे हे बनणार आहेत. सो आमच्या रोबोचा आवाज येतोय. आमच्या रोबोचा आवाज येतो. तुम्हाला दाखवतो रोबो पण आमचा कसं चालतं. आज आमचं मेडचं काम बघा कोण करतो. एवढा भारी आहे ना की काय टेन्शन नाही आहे. तोही आमच्या दोन्ही पण टेन्शन फ्री राहतात रोबो चालू असेल तर. आज आपल्याला एक स्पेशल गोष्ट करायची आहे. मस्त बोनलेस चिकन आणलेलं आहे. काय बोनलेस चिकन आणलंय? मग चल करूया. आपल्या तो नवीन एअर फ्रायर काढायचा आहे. चलो काढ चल. हाय, अगारोचं एअर फ्रायर जे की 12 लिटर्सचं आहे. 9+3+4 फंक्शन्स आहेत. तुम्हाला जे काही कुक करायचं आहे जसे काही चिकन फिश त्याचं टेम्परेचर ऑटोमॅटिकली ते प्री सेट केलेलं आहे. यात तुम्ही फ्रेंच फ्राईज रोस्टिंग करू शकतात, फिश बनवू शकतात, श्रिम्प्स करू शकतात, पिझ्झा, चिकन आणि बेकिंग सुद्धा करू शकतात. टोटल 12 लिटर्सचा आहे हा. यात हेल्दियर कुकिंग होऊ शकते विथ लेस फॅट. यामध्ये रोटेटिंग बास्केट, एक हँडल टू, रोटेसर फॉक, स्क्यूअर रॅक, मॅश रॅक्स, ड्रीप ट्रे, फ्राईंग बास्केट आणि 2 ग्लव्स सुद्धा मिळतात, ज्यांनी आपला कुकिंग एकदम इझियर होऊन जातं. यात तुम्ही प्रीहीट, रिहीट, डिफोस्ट सुद्धा करू शकतात. या एअर फ्रायरमध्ये 80 डिग्री सेल्सिअस टू 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत रेंज आहे. टायमर 1 to 90 मिनिट्स पर्यंत आहे. 360 डिग्री हीट सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी आहे, ज्याने कुकिंग एकदम परफेक्टली आणि फास्ट होतं. यात LED स्क्रीन डिझाईन आहे. स्मार्ट LED स्क्रीन, ट्रान्सपरंट कुकिंग विंडो आणि इंटिरियर लाइटनिंग, टच कंट्रोल पॅनल सुद्धा आहे या एअर फ्रायर मध्ये. मी इथे स्क्यूअर रॅक यूज करते आहे चिकन रोस्ट करण्यासाठी. मी मस्तपैकी माझे चिकन सगळे सेट केलेले आहे स्क्यूअर रॅक मध्ये. आणि रॅक आता एअर फ्रायर मध्ये टाकणार आहे आणि माझं टेम्परेचर सेट करणार आहे, जे की 180 डिग्री सेल्सिअस आहे. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. ऑन केल्यावरती चिकनचं सिम्बॉल आहे, तिथे मी प्रेस करते. 40 मिनिट्स साठी माझं ऑन करते आहे आणि माझे चिकन रोस्ट करण्यासाठी रेडी आहेत. विदाउट ऑइल फ्री अशी कुकिंग छानपैकी माझे होत आहे. मी इथे रोटेशनचं बटन प्रेस केलेलं आहे आणि रोटेटिंग चालू झालेली आहे. आता माझं चिकन रेडी झालेलं आहे. मी हँड ग्लव्स यूज करून हे चिकन बाहेर काढते आहे आणि माय चिकन इज रेडी टू ईट. काढली का पप्पा शूटिंग? पप्पांना जो रोबोट आता एवढा आवडलाय की त्याची शूटिंग पण काढत होते. आणि माझा ब्रेकफास्ट रेडी आहे. आज संडे म्हटल्यावर आजचा ब्रेकफास्ट चिकन भाकरी. संडेची तयारी जोरात चालू आहे. चेतना तसं नॉनव्हेज खात नाही आजकाल, अजिबात नाही. फक्त खाऊन बघते, टेस्ट करते. टेस्ट झालंय पत्ते पाळते. एकदम कडकवाले पत्ते पाळते. नवरा बायको दोघे पण की दर रविवारी 1 किलो मटण खायचं दोघांनी नवरा बायकोनी. पत्ते पण खरी आहे गोष्ट. हे दोघं एवढे खातात पण पोरगी अपोजिट झालीये. तिला अजिबात नको. आणि आम्ही अजिबात म्हणजे फूडी आहोत पण आम्हाला जास्त खात नाही आणि आमची फुल आम्हाला खायला लागते. आमची उलटी झाली.
यांच्यावर गेली मोठे आई बाबा. आज आमच्या घरी पाहुणे हे फक्त खायला आलेली आहे. आणि ही सगळी चिल्लर गँग माझ्या मामाची मुलं आहेत आणि मावशीचा हा पार्थ मुलगा आहे. आणि खूप मजा येते. हे आल्यावर खूप मजा करायला मिळते घरात छोटे छोटे असल्याने. 2 पंटर आमच्या घरात फुल चिल्लर पार्टी आलेली आहे. आणि मोबाईलवर आहेत 2 पंटर. काय बोलायचं तुला? बघा मामा आजोबांकडे. मामा आजोबा काय करतात? ए तोंडात नाही बोट टाकायचं. काय करतात मामा आजोबा? पावडर बघ यांनी कशी लावली. पावडर बघ. बाबू कोण आहे? मोठे मामा आजोबा आहेत ना. ए मामा आजोबांना हाय कर. हाय मामा आजोबा. मस्त आजचा दिवस होता. आणि आजच्या दिवसात आम्ही चाललो तर ज्ञाना झोपली आहे. आम्ही चाललो तर आजीला भेटायला, कारण की आजी चालली आहे कुठेतरी बाहेर. सो कुठे चालली आहे तुम्हाला कळेलच. आजीचे फोटोज तुम्हाला बघायला मिळतील आणि आम्ही पण सांगू आजी भेटल्यानंतर. सो माझ्याकडे गाडी बघ आज कोणती आहे. मी चालू का? हा चालवायची तुला? चालवायचं. बघा चावी खिशात आहे माझ्या. ही आहे का? बघा आता इथे नवीन पायलट. आईची गाडी चालवायची तर आहे. उतलीच नाही ना. चला माझी गाडी आता चालवणार आहे. गेअर तर टाक. अरे विसरली का काय तू सगळं? गेअर कोण टाकणार? अरे मग ड्राईव्ह मोड तर टाक. याला थोडी गेअर म्हणजे. चल आपल्याला काय हे चालवायची सवय ना. सावकाश घे. लाईट लाव. माझ्या नकळत ज्ञाना आपण गाडी चालवतोय. बघा मस्त आहे रे. एवढ्या दिवसातून वर्षानंतर गाडी चालवते. काही किती लोकांना. बघा तुम्हाला रिअल मध्ये आता फाल्गुनी कळते गाडी चालवताना किती. लाईट लाव ना तू. लाईट लावली का? तो गोल फिरव गोल पुढे. हा फिरव अजून एक. बस लागलं. सीट बेल्ट येते नांड. कुठे घेऊन चालली आई आपल्याला? आई कुठे घेऊन चालली? माझी गाडी घेऊन चालली आई. माझी गाडी. गुड मॉर्निंग. आणि फाल्गुनी खूप महिन्यानंतर म्हणजे मला वाटतं वर्षानंतर नाही का? आता जानेवारी ऑलमोस्ट फेब्रुवारी नंतर मला वाटतं गाडी नाही मला. लास्ट टाइम दादानी फेब्रुवारी मध्ये गाडी घेतलेली. सो ती चालवण्याची इच्छा होती पण त्यानंतर लगेच. कोणती फाल्गुनी? दादानी घेतली ही आपली. ती तुझ्या बर्थडेला आणली ना? नाही ब्लॅक फेब्रुवारीला आणली. मध्ये आणली ना माझ्या बर्थडेला किया घेतलेली आपली पहिली गाडी. सो माझी खूप इच्छा होती पण प्रेग्नेंट झाली तर मला चालवायची. सो ती सुद्धा मला चालवायची राहिली आहे अजून. ही मिळाली आपल्याला चालवायला. अनफॉर्च्युनेटली बघते बघा. मज्जा. आई बोलते तिथे बघत होते. काय बोलते आई? निघालेली बाहेर. आजीला दुपारी आपण कुठे येणार? जेव्हा तू सांगितलंस ना तेव्हाच काढून ठेवले. तर आमचा 10 वेळा प्लॅन होण्या कॅन्सल झाला. प्लीज कपड्यावर का बाबा सारख्या. कपड्यावर का टेन्शन बापासारखा. झोपले का? जागी होती. गाडी चालू. आई गाडी चालवते ते सगळं बघत होती. माझी गाडी मी चालवली. बघ फोन कर तिला. फोन कधी पोहोचेल?
काय बघते काय बघते असली असली काय बघते तू आजीकडे आली. पाया सूप बनवलेला आहे आमच्या सासूमाने. कोणाचा पाय आहे काय माहिती. कोणाचा पाय. बकऱ्याचा. हा बकऱ्याचा नक्की ना. आता मेंढराचा. कुठे आले तू कुठे आले तू. आणि हे मला आणलंय माझी एकच मैत्रीण आहे तिने. धन्यवाद मंडळ आभारी आहे. आणि बघा नायशा दीदी. नायसा दीदी आली. कुठे नायसा दीदी कुठे नायसा दीदी. नायसा आहे काय बाबा उभी राहा. सो आम्ही आता जाऊन आलेलो आहोत घरी आणि आम्ही आमचा इथेच ब्लॉग संपवत आहोत. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. हसत राहा खेळत राहा मजेत राहा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.